संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे गेलेली आहे, कारण न्यायाधीश सुट्टीवर आहेत। ही सुनावणी पुढच्या 9 तारखेला होईल। 24 जून ही आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख आहे। दरम्यान या प्रकरणातला एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। डिसेंबरमध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली होती। आता जून महिना संपत येईल। जवळपास 6 महिन्यांनंतर 6 ते 7 महिन्यांच्या नंतरही कृष्णा आंधळे तपास यंत्रणांना सापडलेला नाही। CID SIT पोलीस यंत्रणा यांनी जे तपासादरम्यान ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यातूनच असं स्पष्ट केलेलं आहे हे सगळे आरोपी आहेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा होणार आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ते आता न्यायप्रविष्ट प्रकरण झाल्यामुळं आता आपल्याला न्यायालयातून ज्या काही गोष्टी समोर येणार आहेत, जे काही सरकारी वकील आहेत आपले निकम साहेब ते आहेत, कोले साहेब आहेत, त्यांच्यामार्फत आपल्याला अधिकृत सगळी माहिती मिळणार आहे। त्यासाठी आम्ही एक आंदोलनाची दिशा ठरवत आहोत। आत्ता 16 तारखेला आम्ही आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता, परंतु शेतकऱ्यांची पेरणी आणि शाळेचा पहिला दिवस यामुळे गावकऱ्यांनी हा निर्णय थोडा म्हणजे थांबवला आणि ज्या काही मागण्या आहेत की जेल प्रशासनामधल्या काही मागण्या आहेत, जेल प्रशासनामध्ये हे जे सगळे आरोपी एका जागेवर आहेत त्या आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवण्याचं देखील आमच्या म्हणजे अर्जावर मागणी आहे तशी। आणि कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करा, त्यापासून आम्हाला धोका आहे असं आम्ही त्याच्यात नमूद केलेलं आहे।